नमस्कार मित्रांनो. मकर राशी करता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्च महिन्यापासून तुम्ही ऐकत आला आहात की तुमची साडेसाती संपलेली आहे. आणि त्याबरोबर ही जी सुद्धा गोष्ट की मकर राशीला साडेसाती कधी टप जात नाही. परंतु प्रत्यक्षात अनुभव मात्र तुमचे संपूर्णपणे वेगळे आहेत. नेमकं मार्च महिन्यापासूनच गोष्टी आणखीनच जास्त कॉम्प्लिकेटेड झाल्या आहेत. गुंता वाढतच चालला आहे. म्हणजे एखादी गोष्ट नीट करायची तर ते आणखीनच गुंता त्याचा होत जातो, त्याच्यामध्ये तुम्ही गुंतले जाता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तुमची चुकी नसताना सुद्धा तुम्ही अडकले जात आहात. आता यामागची नेमकी कारणं कोणती आहे? कधी कधी तुम्हाला असं सुद्धा वाटलं असेल की ज्योतिषशास्त्र काही खरं नाही, कारण सगळ्यांनी हे सांगितलं की साडेसाती संपली आहे, परंतु साडेसातीत जेवढे त्रास अनुभवलेले नव्हते त्याच्याही पेक्षा जास्त या 4-5 महिन्यामध्ये तुम्ही त्रास अनुभवलेले आहे आणि ते अजूनही चालू आहे. आता याच्यामधून सुटका आहे का? किंवा हे जे शुक्ल कष्ट मागे लागलेलं आहे गेल्या 4-5 महिन्यापासून ते संपणार आहे का? अर्थात हे संपणार आहे की नाही, कशा प्रकारे किंवा गोष्टींना कशा प्रकारे सामोरं जायला हवं, या संदर्भातला विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या राशीचं राशीफळ नेमकं काय सांगतं आणि त्या संदर्भातला विचार कसा करायला हवा या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. याच्यामध्ये मी तुम्हाला काही देवादिकांचे काही उपवास तपास करणं याच्याबद्दल जास्त चर्चा होणार नाही, मात्र प्रत्यक्ष असं नेमकं काय करायला हवं की त्याचे तुम्हाला नेमके अनुभव येतील किंवा ज्या प्रसंगातून तुम्ही जात आहात, ज्या संकटातून किंवा त्रासातून तुम्ही जात आहात त्याच्यापासून तुम्ही स्वतःला वेगळं करू शकाल. मला ठाऊक आहे की तुम्ही बरेचसे उपवास तपास सुद्धा केलेले असेल, परंतु त्याचा फारसा काही उपयोग झालेला नसेल. मग नेमकं काय करायला हवं? आणि या महिन्यात सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रहण होणार आहे. आता ही जी ग्रहण आहे किंवा ग्रहणाचा जो इफेक्ट आहे, परिणाम आहे, हा तुमच्या आर्थिक संदर्भामध्ये आणि आरोग्याच्या संदर्भात जास्त जाणवणार आहे. याआधी सुद्धा आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुम्ही अनुभवलेले असतील ऑगस्ट महिन्यामध्ये. तर मग या महिन्यामध्ये नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी, या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. व्हिडिओ व्यवस्थितपणे बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की हा जो महिना आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जरी ग्रहणं असली तरी नेमकी कोणती खबरदारी तुम्हाला घ्यायला हवी. अर्थात आर्थिक बाबतीमध्ये किंवा पैशाच्या बाबतीमध्ये तुमची गणित सहसा चुकत नाही, परंतु परिस्थिती कधी कधी अशा प्रकारे समोर येतेच किंवा त्याला अशा प्रकारे सामोरं जावं लागतं की आपण अलगदपणे त्याच्यामध्ये गुंततो. असा काही अनुभव तुम्ही गेल्या 4-5 महिन्यामध्ये घेतलेला असेल. गेल्या 3-4 महिन्यामध्ये झालं काय होतं की तुमच्या 6-7 आणि आत्ता जो महिना आहे 8, म्हणजे आता जो महिना येणार आहे सप्टेंबर, तर तुमच्या 6-7 आणि 8 या स्थलामध्ये बऱ्याचशा ग्रहांचं भ्रमण होत होतं. त्यामुळे ती गोष्टी जरी साडेसाती संपली असली तरी त्याचा त्रास काही कमी होत नव्हता. चला तर थोडंसं डिटेलमध्ये आपण बघू सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकं काय होणार आहे आणि तुम्हाला त्याची काळजी कशा प्रकारे घ्यायला हवी. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचे एकंदरीतच तुमचं जे वैचारिक स्थिती असेल किंवा विचार करण्याची पद्धत असेल, शारीरिक किंवा मानसिक ही नेमकं कशा प्रकारे राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, हा तुमच्या तृतीयात भ्रमण करतो आहे. त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात भीरभीर ही मनामध्ये विचारांची चालू आहे आणि ही ऑगस्ट महिन्यापासून थोडी जास्तच वाढलेली आहे, कारण शनी वक्री झालेला आहे. बऱ्याच प्रमाणात तुम्ही मार्ग कशा प्रकारे निवडायचा याचा विचार करता, परंतु मार्ग काही मिळत नाहीये. आता याच्यामध्ये जो गुरु जो की आपण चांगला मानला जातो, गुरु तो मात्र तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. त्याला शत्रुस्थान असं सुद्धा म्हणतात. अरे याच्यामध्ये तुम्ही हे सुद्धा पाहिलं असेल की तुमची काही चुकी नाहीये, तुम्ही कशामध्ये इन्व्हॉल्व नाहीये, परंतु समोरच्या व्यक्तीमुळे किंवा परिस्थितीमुळे तुम्ही एखाद्या प्रॉब्लेममध्ये गुंतले जातात आणि त्याची झळ मात्र तुम्हाला सगळ्यात जास्त बसत आहे. याचं कारणही तसं आहे, कारण जे महत्त्वपूर्ण ॲक्टिव्ह जे ग्रह आपण ज्याला म्हणतो, जसं की रवी, मंगळ आणि तुमच्या राशीकर्ता बुध आणि त्याच्या जोडीला केतू सुद्धा, ते सगळे ग्रह तुमच्या अष्टमातून भ्रमण करत आहे आणि त्याच्यामुळे गोष्टी काही बरोबर होत नाही आहेत. कधी कधी काही गोष्टीमध्ये तुम्ही गुंतले जाता, त्याचे त्रास होत आहे. गोष्टी कधी कधी टोकाच्या सुद्धा तुम्ही बघितलेल्या असेल, खास करून ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा जुलै ऑगस्टमध्ये. तर या संदर्भात काळजी घ्या. या संपूर्ण महिन्यामध्ये हे बरेचसे ग्रह तुमच्या अष्टमात होणार आहेत. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात या महिन्यात अजिबात करू नका. आपल्याला कधी कधी वाटतं की गोष्टी खूप त्रासाच्या झाल्या, खूप गुंतावडल्या, कोणीतरी व्यक्ती आपल्याला त्याच्यावरचा काही निर्वाळा देतो किंवा काहीतरी आपण रिस्क घेतो,
तर रिस्क घेऊ नका. रिस्क जर का तुम्ही घेतली तर आणखीन गुंतले जात, लक्षात घ्या. कारण रवी केतूची युती तुमच्या अष्टमात होणार आहे आणि ग्रहण कालावधी सुद्धा आहे. तर तशी काही रिस्क घेऊ नका. रिस्क तुमच्या अंगलटी येईल या संदर्भात काळजी घ्या. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. खास करून कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस याच्या आधी जरी केलेली असेल, आत्तापर्यंत तुम्हाला समजलंच की हळूहळू तुम्ही त्याच्यात गुंतले जात आहात. परंतु खास करून या सप्टेंबर महिन्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही गोष्ट करू नका. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं जरी तुम्हाला वाटलं आरोग्याच्या संदर्भातले त्रास, ते जरी छोटे असले, त्याचे संकेत जरी तुम्हाला छोटे मिळत असेल, तरी लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. कारण सुरुवातीला अगदी छोटे वाटणारे जे संकेत किंवा सिग्नल आहेत, ते पुढे जाऊन खूप मोठ्या प्रमाणात वाढतील. तर या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं राहील. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं फारच महत्त्वाचं राहील. इथे एक गोष्ट जी चांगली राहील की गेल्या साधारण 5-6 महिन्यामध्ये ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे किंवा थोडी समाधानकारक सुद्धा आहे. ती म्हणजे मंगळ किंवा रवी जे तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करत होते, ते रवी साधारण 17 तारखेनंतर आणि मंगळ 14 तारखेनंतर तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आता या बाबतीमध्ये मार्च महिन्यापासून जे काही ससे हुतपट तुम्ही करत होता, सहन करत होता, त्याच्यापासून हळूहळू तुम्हाला मार्ग निश्चित मिळेल. परंतु तो मिळेल 16-17 तारखेनंतर. लगेचच्या लगेच वन नाईट चेंज होईल असंही नाही. 20-22 तारखेनंतर तुम्हाला साधारण जाणवेल की काही ना काहीतरी मार्ग मिळत आहे. कुठून ना कुठून तरी आपण जे प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये सुटकेचा निश्वास टाकावा इतकं तरी आपल्याला समाधान मिळतं नाही. तर तशा प्रकारची अनुभूती किंवा तशा प्रकारचे मार्ग तुम्हाला नक्की मिळतील. यानंतर आपण चर्चा करू की तुमच्या जे आर्थिक स्थैर्य आहे की जे तुमच्या राशीला फार महत्त्वाचं असतं, त्या संदर्भात आता इथे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये ज्याला आपण धनस्थान म्हणतो, की जे तुम्हाला प्रत्यक्ष पैसे मिळतात आणि खर्चही होतात, या संदर्भातलं स्थान आहे. तर तिथे राहू आहे आणि तिथेच या महिन्याचं खग्रास चंद्रग्रहण होतं आहे. लक्षात घ्या, हे चंद्रग्रहण किंवा ग्रहणाचा कुठलाही कालावधी म्हटला तरी तो थोडासा फसवा असतो. तुमचे अंदाज चुकतात. आता जे मी मगाशी सांगितलं की कुठल्याही प्रकारची रिस्क मात्र घेऊ नका. पैशाच्या संदर्भात असेल तर ती खास करून घेऊ नका. तुला असंही वाटेल की तुमचं इन्कम खूप झालेलं आहे, मोठी फिगर दिसते आहे, परंतु खर्च सुद्धा तेवढेच जास्त प्रमाण होते. त्याच्यामुळे इन्कम आलं आणि इन्कम गेलं आणि उरलं ती, तर त्याचं काही गणित तुम्हाला नीटसं जमणार नाही. कदाचित तुम्ही कर्ज घ्याल, परंतु कर्ज घेण्याकडे जाऊ नका. कारण ते कर्ज कशा प्रकारे फेडायचं याच्याबद्दलचे कॅल्क्युलेशन तुमच्याकडे नसते. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. अर्थात जर का शेअर मार्केटमध्ये ट्रेड जर का तुम्ही करत असाल तर या महिन्याच्या 18-19 तारखेनंतर तुम्ही त्या संदर्भात विचार जरूर करू शकता. तर ही जी गोष्ट आहे थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. यानंतर गृहसौख्याबद्दल थोडा विचार करू. गृहसौख्याबद्दल सुद्धा गेल्या 3-4 महिन्यापासून गृह काय, सौख्य काय आणि घरातील शांती काय, ही सगळी काही निघून गेलेली आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा जे तुमचे कम्युनिकेशन आहे ते काही नीटचं होत नाही आहे. परंतु जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या महिन्याच्या 18-19 तारखेनंतर हळूहळू तुमची गाडी आता रुळावर येईल आणि त्याचे थोडेफार अनुभव तुम्हाला मिळू लागतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे जे नातेसंबंध आहेत हे बऱ्याच प्रमाणात हळूहळू सुरळीत होऊ शकते. ही जी चांगली गोष्ट आहे. इथे परत एक गोष्ट आहे की जी मंगळ आहे, मंगळ तुमच्या दशम स्थानात जातो आहे आणि तो सप्तम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानात बघतो नाही. तर थोडेफार वादविवाद राहते, परंतु आधी तेच 3-4 महिन्यापासून ज्या गोष्टी अगदीच काही घरातल्या वातावरण अतिशय गडबड झालं होतं त्याच्यातून नक्कीच मी बाहेर येत आहात. याप्रमाणे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा गोष्टी साधारण तशाच प्रकारच्या होत्या. गेल्या जर ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्यामध्ये आणि तुमच्या जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहेत त्यांच्यावरचं नातेसंबंध बरंचसं ठीक होतं. आता या महिन्यामध्ये परत त्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या तुम्हाला दिसून येतील. म्हणजे तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर साधारण 15-16 तारखेनंतर थोड्याफार प्रमाणात वितुष्ट वगैरे येण्याची शक्यता राहील. या संदर्भात थोडी काळजी घ्या. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास थोडेफार जरी दिसले लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. ही बाब तुम्हाला लक्षात ठेवणं फार महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी मात्र जो कालावधी आहे तो ठीक राहील. ठीक, याचा अर्थ तुम्हाला एफर्ट द्यावं लागतील आणि तुम्ही जे एफर्ट द्या, तुम्ही जे प्रयत्न करा त्याला अनुरूप असे तुम्हाला त्याचे हे सुद्धा मिळतील. तर त्या संदर्भात फारशी काही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल.
आता वैवाहिक जीवनामध्ये सांगायचं झालं तर सप्तमात शुक्र ग्रह भ्रमण करतो आहे. तर गेल्या साधारण महिनाभरापासून गोष्टी बऱ्याचशा व्यवस्थित आहेत. या महिन्यामध्ये जे ग्रहण होणार आहे त्याचा सरळ सरळ परिणाम वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये थोडंसं गैरसमजाचं वातावरण तयार होईल. छोट्या मोठ्या गोष्टी असतील परंतु तो गैरसमज वाढत जाईल. कारण 2-3 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. जे ग्रहण आहे ते साधारण 7 तारखेला होत आहे. आता 7 तारखेला जरी ग्रहण होत असलं त्याचा जो प्रभाव असतो हा जवळजवळ 10-12 दिवसाचा असतो. छोट्या छोटी गोष्ट सुद्धा छोटंसं पुल्लिंगावर छोटीशी खिंगी पडेल आणि ती हळूहळू वाढत जाईल. तर या संदर्भात तुम्हीच थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण याचं कारण असं आहे की तुमचा कालावधी आहे तो चांगला नाही आहे. त्याच्यामुळे सगळं त्या प्रकरण तुम्हाला शिकवू शकेल. तर आणि तुमची जी रास आहे ही ॲडजस्ट करण्यात अतिशय चांगली आहे. तर ॲडजस्ट करा. अर्थात तुम्ही ॲडजस्ट करून आलेला आहात. परंतु शेवटी ग्रहांच्या भ्रमणापुढे आपले प्रयत्न कधी कधी किटे पडतात. थोडंसं बॅकफुटला यावं लागतं. तर तशाच प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला या महिन्यात कराव्या लागतील. थोडंसं बॅकफुटला येणं गरजेचं राहील. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर साधारणतः तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे शुक्र, हा शुक्र तुमच्या सप्तमातून अष्टमात भ्रमण करणार आहे आणि 14 तारखेनंतर मंगळ तुमच्या दशम स्थानातच येणार आहे. तर साधारण 15-16 तारखेनंतर जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहील. भरपूर सर्व काम करावं लागलं. तर तुमची जी रास आहे ही कामाला काही घाबरण्यासारखी नाही आहे. चिकाटी चिवटपणा तुमच्या राशीमध्ये खूप चांगला आहे. त्याचा प्रत्यय सुद्धा येईल. परंतु थोडेसे ज्याला आपण वादगड म्हणतो सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर होऊ शकतील. परंतु काळजी करू नका. त्याचा फारसा मोठा परिणाम सरळ सरळ तुमच्या कार्यक्षेत्रावरती किंवा नोकरीवरती तसं काय होणार नाही. त्याच्यामुळे परंतु यामध्ये परत गोष्ट तीच आहे ती थोडंसं स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवा. तर तुमच्यासाठी गोष्टी तेवढ्याशा ठीक नाही आहे. एकंदरीत सांगायचं झालं आत्तापर्यंत जे आपण बोललो त्याच्यामध्ये जरी कालावधी चांगला नसता तरी त्याच्यामध्ये काय करायला हवं, कुठे थांबायला हवं, कुठल्या गोष्टीचा नीट विचार करायला हवा याच्याबद्दल आपण बोललो. या गोष्टी किंवा या ज्या टिप्स आहेत या टिप्स थोड्याशा लक्षात ठेवा. जेणेकरून ज्या गोष्टी गेल्या 3-4 महिन्यापासून तुम्हाला जेवढ्या प्रमाणात अफेक्ट होत आहेत तेवढ्या होणार नाही. आता काही दिवस पण या महिन्यातले जे आहेत हे तुम्हाला काही खास गोष्टींमध्ये जास्त महत्त्वपूर्ण त्याचा अनुभव येईल. त्या संदर्भात सुद्धा चर्चा करू. जसं की दिनांक 10 तारखेला रवी आणि केतूची जी युती आहे ती तुमच्या अष्टम स्थानात होणार आहे. आरोग्याच्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. इझी मनीच्या मागे धावू नका. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. यानंतर दिनांक 11 तारखेला बुध केतूची सुद्धा युती आहे. तर कागदोपत्री व्यवहारापासून सावध राहा. कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस अशा प्रकारच्या काही गोष्टी करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे दिनांक 13 तारखेला रवी आणि बुधाची युती आहे. आता या दरम्यान त्या अल्लतचे छोटे मोठे लाभ मात्र मिळू शकते. परंतु तरीसुद्धा बरेचसे ग्रह हे तुमच्या अष्टमात आहेत आणि अर्थातच अष्टमात बऱ्याचशा ग्रहांचे योग सुद्धा आहे. आणि अष्टम स्थान तेवढं चांगलं मानलं जात नाही. त्याला मृत्यूस्थान असं सुद्धा म्हणतात. आता मृत्यूस्थानाने प्रत्यक्ष मृत्यू वगैरे असा विचार करू नका. परंतु थोडेसे त्रास आहेत. आत्ता जे सांगितलं त्या गोष्टी मात्र नक्की फॉलो करा. यानंतर दिनांक 17 तारखेला शनी आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. जो तुमच्या तृतीयात शनी वक्री चाललेला आहे त्याच्याबरोबर भाग्यातला जो बुध आहे हा बुध प्रतियोग करणार आहे. या संदर्भात एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. कुठल्याही विचारशैलीचा इन्फ्लुएन्स काही येऊ नका. या दरम्यान असं होईल बघा कसं असतं की चुकलेल्या 10 दिशा हा एक वाक्यप्रचार तुम्ही ऐकलेला असेल. तर जेव्हा मन स्ट्रेसमध्ये असतं तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी मी हे पण करतो ते पण करतो ते पण करतो असं वाटतं. परंतु सगळ्या गोष्टी आपण करायला धावतो पण त्याच्यातून सुटका काही होत नाही. यामध्ये एकच गोष्ट महत्त्वाची असते की जी गोष्ट तुम्हाला प्रॅक्टिकल वाटते, जी गोष्ट वाटते की ठीक आहे ही सरळ सरळ आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, तर तीच गोष्ट करा. तर साधारण हा जो शनी बुधाचा प्रतियोग आहे तिथून ते अशा प्रकारची काही मानसिकता तुमची तयार करू शकेल. तर लक्षात घ्या कालावधी जर का चांगला नसेल तर केलेली कुठलीच गोष्ट बरोबर होत नाही. तेच गोष्ट थोडंसं संयमाने काम घ्या. गोष्टी हळूहळू तुमच्यासाठी सुधारत आहेत एवढं मात्र निश्चित. यानंतर आपण चर्चा करणार आहोत दिनांक 18 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा सुद्धा प्रतियोग होणार आहे. त्रिकेत असणारा जो नेपच्यून आहे हा नेपच्यून भाग्यातील बुधाशी प्रतियोग करणार आहे. तर थोडंसं म्हणजे आपले अंदाज चुकणं अशा प्रकारच्या काही गोष्टी असेल. आणि खास करून जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असा तर तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग सुद्धा निर्माण होऊ शकते. काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला हर्षद आणि बुधाचा त्रिकोण होणार आहे. हर्षद जो तुमच्या पंचमात भ्रमण करतोय जो बुध तुमच्या भाग्यात भ्रमण करेल
दोघांचा जो त्रिकोणी अंग आहे तो बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी राहील. काही चुणूकदार संकल्पना तुमच्या समोर येऊ शकते, काही कारण किंवा अशा प्रकारची काही परिस्थिती निर्माण होईल की ज्याच्यामधून तुम्हाला जे अपेक्षित आहे हे नक्की लिहू शकाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे अंदाज बरोबर करू शकते, तुमचे निर्णय अचूक येते. तर हाच बुध आणि त्रिकोण हर्षदा जो त्रिकोण योग आहे, हा त्रिकोण तुम्हाला त्या दृष्टीने बराचसा फायदेशीर ठरेल. यानंतर दिनांक 23 तारखेला नेपच्यून आणि रवीचा प्रतियोग होणार आहे. या दरम्यान कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा कुठल्याही प्रकारचे व्यवहार होल्डवर ठेवा. म्हणजे त्या संदर्भात निर्णय घेऊ नका, कारण भावनेच्या आहारी जाऊन तुमचे निर्णय ते घेतले जातील आणि ते चुकण्याची शक्यता थोडीशी जास्त राहील. तर या संदर्भामध्ये थोडीशी काळजी घ्या. यानंतर सुरुवातीपासून जे आपण ग्रहण म्हणतोय त्या संदर्भात चर्चा करू. दिनांक 7 तारखेला पौर्णिमेला ते चंद्रग्रहण आहे. म्हणजेच पौर्णिमेला जे ग्रहण असतं त्याला आपण चंद्रग्रहण म्हणतो आणि हे चंद्रग्रहण खग्रास प्रमाणातलं आहे, खग्रास प्रकृतीचा. तर साधारण आणि हा ग्रहणाचा जो प्रभाव आहे हा तुमच्या द्वितीय स्थानावरती किंवा धनस्थानावरती म्हणाला, मग आर्थिक संदर्भातले त्रास या दरम्यान जास्त होते. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च याच्यापासून लांबच राहणं गरजेचं राहील. दुसरा जो परिणाम मिळेल तो वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात थोडासा मिळेल. तर वैवाहिक जोडीदाराला कुठल्याही प्रकारचे त्रास समजा आधीपासूनच असते तर ते थोडेसे जास्त प्रमाणात जाणवतील आणि कुठल्या प्रकारचे नवीन त्रास आले तरी सुद्धा अलर्ट राहणं गरजेचं राहील. या महिन्यात जी अमावस्या आहे ती होणार आहे दिनांक 21 तारखेला तुमच्या अष्टम स्थानात. अष्टम स्थान मगाशी सांगितल्याप्रमाणे मृत्यूस्थान. तर मृत्यू म्हणजे प्रत्यक्षात तसा काही विचार करू नका, परंतु स्ट्रेस किंवा टेन्शन या दरम्यान थोडंसं जास्त येईल. तर मौनम सर्वार्थ साधनम हा मूलमंत्र मात्र लक्षात ठेवा. लक्षात घ्या, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बरेचसे ग्रह अष्टमात आहेत, परंतु आत्ता जी काय आपण चर्चा केली त्याला अनुसरून जर का तुम्ही थोडीशी मानसिकता ठेवली तर अर्थातच नुकसान तुमचं होणार नाही किंवा नेगेटिव्हिटी येणार नाही. एक गोष्ट मात्र निश्चित की हळूहळू तुमची जी रास आहे ही गेल्या 5-6 महिन्यापासून जे काय शुक्लकाष्ट तुमच्या मागे लागलेलं होतं त्याच्यामधून हळुवारपणे बाहेर येत आहे. तर मित्रांनो, हे होतं मकर राशीचं सप्टेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. देवा